गोरे खाई बिल्लिटीची थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला। त्या देवाला ज्या प्रेमाचा दुष्काळ आहे त्या प्रेमाच्या विषयी चिंतन करायचंय नाना महाराज। ऐका, या जगात संत जगाला प्रेम सांगतात। माझ्या चिंतनाला प्रारंभ होतो। संत जगाला प्रेम सांगतात आणि जगाला प्रेम सांगण्याची नितांत गरज आहे बरं का। गोतानेकर चुकलं जरा, कुंडानेकर। जगाला प्रेम सांगण्याची नितांत गरज आहे। गायनाचार्य आहे। जगाला प्रेम कळालं नाही हो। प्रेम कशाला म्हणावं या समाजाला कळालं नाही दादा। या समाजाने केलेली प्रेमाची व्याख्या फार छोटी आहे भाऊ। हे जग प्रेम कशाला म्हणतंय का, हा विषय माझ्या वयाला शोभत नाही, पण तरी सुद्धा मी त्याला अत्यंत हळूवारतेने स्पर्श करतो, बिभत्सपणा येऊ देत नाही। हे जग कशाला प्रेम म्हणतंय का, जरा एकाग्र व्हा बरं। माझे शब्द फार महत्वाचे आहेत। मी 450 किलोमीटर प्रवास करून तुम्हाला 1.5-2 तास भेटण्यासाठी आलेलो आहे। होणारे नुकसान तुमचं असेल, माझं नाही। स्वर कमी। हे जग, हा समाज, या समाजाने केलेली प्रेमाची व्याख्या काय आहे आणि संत कशाला प्रेम म्हणतात ऐका। हा विषय माझ्या वयाला शोभत नाही मला माहिती आहे, पण तरी सुद्धा मी त्याला अत्यंत हळूवारतेने स्पर्श करतो ऐका। जगाने केलेली प्रेमाची व्याख्या काय आहे आई। 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा, तरुण मुली, तरुण मुलं आणि त्यांचे आई वडील, माझा हा विषय नक्कीच कान उघडे करून ऐका। 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा, यज्ञेश भाऊ, 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुणी म्हणजे तरुण मुलगी जर एकत्र आली तर जग त्याला प्रेम म्हणतं। पण माझ्यासारखा धर्मवेडा व्यक्ती या घटनेला प्रेमच मानायला तयार नाही। कारण का ऐका दादा, 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी एकत्र आल्याने जर प्रेम झालं असतं ना, तर 10 ते 12 महिन्या अगोदर घडलेली घटना आजही माझ्यासारख्या एका धर्मवेड्या व्यक्तीला रात्रभर झोप लागू देत नाही। ऐका रे, हिंदू धर्मावर प्रेम करणाऱ्या सर्व सज्जनांनो, 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी एकत्र आल्याने जर प्रेम झालं असतं ना, तर आठवा तो प्रसंग 26 वर्षाचा मुस्लिम समाजातील आफताब नावाचा मुलगा, मी धर्मावर बोलत नाही, मी प्रेमाविषयी बोलतो। 26 वर्षाचा मुस्लिम समाजातील आफताब नावाचा मुलगा आणि 22 वर्षाची हिंदू समाजातील श्रद्धा नावाची मुलगी, या दोघांचं कॉलेजला प्रेम झालं आणि त्या प्रेमाचा परिणाम त्या श्रद्धा नावाच्या मुलीच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले। ते 35ही तुकडे फ्रीजर मध्ये ठेवण्यात आले आणि त्यातला दररोज एक तुकडा काढून जंगलामध्ये, डोंगरामध्ये, जंगलातील हिंस्र पशूंना खाण्यासाठी टाकण्यात आला। म्हणून ए सज्जनांनो, तरुणांनो ऐका, प्रेम जर शरीराचे 35 तुकडे करत असेल आणि तरी सुद्धा हा आंधळा समाज त्याला प्रेम म्हणत असेल, तर या जगाला आजपर्यंत प्रेम कळालं नाही। जगाला प्रेम कळालं नाही म्हणून संत आजच्या अभंगात प्रेम सांगतात, ते आपण ऐकलं पाहिजे। विठाला ते एकमेकाला लोक भेटले ना व्यवहारात की म्हणतात आमचं तुमच्यावर प्रेम आहे। काय म्हणतात? आमचं तुमच्यावर प्रेम आहे। ते पु ल देशपांडे असं म्हणतात, कोणी जर म्हटलं आमचं तुमच्यावर प्रेम आहे तर समजून जावं हा माणूस मला लबाड आहे। आमचं ते इंदुरीकरांचं एक वाक्य आहे, सांगू का आबा? तुम्हाला ते इंदुरीकर महाराज म्हणतात, प्रेमाविषयी बोलतो। आई माझी भाषा कळते का? आता तुमची ऐरणी मला कळत नाही। मी पक्का विदर्भी आणि तुम्ही पक्की खानदेशी आहे। आता तुमची भाषा बोलायची झाली तर हे माझ्याजवळ नेहमी शेन बेन असं काहीतरी बोलतात। ते पोरं ऐकवतात, एक गाणं आहे काहीतरी, सावन मैना मा असं काहीतरी गाणं आहे, तुना टिंब टिंब करना ये, ते मला कळत नाही बघा। मी आता ते खानदेशी माणूस सांगायचा झाला ना तर ते सांगू काय, तेही गाणं माझ्याकडे आहे आणि विदर्भी बेन सांगायचं झालं तर तेही गाणं माझ्याकडे। कसं ते काय, अमनी मायव बबल्या इकतो केसाव फुगे, ते अमनी मायव म्हटलं की समजून जायचं हे बेन खानदेशी आहे। आणि आमची भाषा जर सांगायची झाली तर तेही गाणं माझ्याकडे। ते जरा चांगलं क्वालिफिकेशनच्या भाषेत आलं, पण माझ्या मूळ भाषेत सांगतो ते गाणं प्रसिद्ध झालं, सोनू तो मायावर भरोसा नाही का। तो मायावर भरोसा नाही म्हटलं की बन्नी बिट्टीचं बेन विदर्भातलं समजून जावं। बन्नी बिट्टी ज्याला कपाशी कळते त्याला बन्नी बिट्टी कळते, चला असू द्या।
ते इंदुरीकर महाराज प्रेमाविषयी बोलतो. इंदुरीकर बाबा नेहमी म्हणतात, जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. काका, जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची, आता लोक तोंडावर बोला बोला. तुम बोलत कोण नाही हो. आता लोक तोंडावर गोड बोलतात आणि माघारी बोला बोला कडू बोलतात. जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची, आता लोक तोंडावर गोड बोलतात आणि माघारी कडू बोलतात. आता आमच्या एवढा अनुभव जगात कोणाला नाही. गाडीच्या खाली उतरलं दररोज. आता हे आपलंच गाव आहे, आपणचा जिल्हा म्हणजे माझाच जिल्हा आहे. आता हे आपलं गाव आहे म्हणून बोल. गाडीच्या खाली दररोज उतरलं ना आबा, येते 2-3 बहादर पुढेच असतात. बाबा 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 ते निराकार प्रेम करणारे. बळजबरीचं प्रेम, त्यात अंतकरणात नम्रता नसते, वरून प्रेम नसतं, पण दाखवायचं की बाबा आले, बाबा या, बाबा बसा, बाबा हातच जोडतात, बाबा काय देऊ, बाबा हे घ्या, बाबा हे. वेगळे प्रेम करणारी लोक जास्त झाली. मी नाही, राष्ट्रीय प्रवक्ते रामायणाचार्य श्री गुरु मुरारी बापू एक पद नेहमी म्हणतात, या जगात कोणाचंच प्रेम कोणावर नाही आहे. कोई किसी का नहीं रे झूठे, जास्त कोई किसी का नहीं रे झूठे, झूठे नाते हैं नातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब, बातें है बातों का क्या. ऐका, देव जरी सोबत असला ना आपल्या, होगा मसीहा होगा मसीहा सामने तेरे, फिर भी तू ना बच पाएगा. पुढचं वाक्य ज्याला कळेल त्यालाच कळेल. तेरा अपना खून नहीं आखिर तुझको आग लगाएगा. हवेत आहेत प्रत्येक जण, त्या हवेत उडणाऱ्यांना तो कवी सांगतो की हे बाबा, आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा, कसमें वादे प्यार वफा सब, बातें है बातों का क्या. हे जग आहे ना आपल्या सोबत नाहीये. सुख में तेरे साथ चले और दुख में सब मुंह मोड़ेंगे, दुनिया वाले तेरा बनकर तेरा ही. यातलं भावलेलं मला शेवटचं वाक्य, ही लोक देवाला सोडत नाहीत, तिथं तुम्हा आम्हाला कुठून सोडतील का. देते हैं भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे, कसमें वादे प्यार वफा सब, बातें है बातों का क्या. आणि आमचे महाराष्ट्रातले सांगतात, बाबा रे कोणी नाही या नाही रे. नाही रे, नाही कुणाचे मुने, नाही रे,
भेदो रे. नाही रे नाही रे नाही रे नाही नाही. वा मिलिंद महाराजांसाठी एकदा जोरदार. जगाच्या पाठीवर कोणाचंही प्रेम कोणावर नाहीये. माझे गुरुजी, मी ज्यांच्याकडे शिकलो ते वंदनीय आप्पा गुरुवर्य तात्या महाराज भक्तिशास्त्राच्या नारद भक्तिसूत्राच्या पाठामध्ये त्या प्रसंगातला ते उदाहरण नसायचं, पण ते प्रेमाविषयी बोलत असताना सांगायचे. तद्विहीनाम जारानाम इव या सूत्रावरती नारद भक्तिसूत्रामध्ये नारदांनी गोपीचा केलेला जे उल्लेख आहे त्याविषयी तात्या एक दृष्टांत सांगतात. वंदनीय माझे गुरुजी वारकरी संप्रदायाची बुलंद तोप. मी अनेक गुरूंकडे शिकलो. माझे बावस्कर बाबा, माझे वंदनीय तात्या महाराज, गुरुवर्य तात्या महाराज म्हणजे गुरुवर्य बंडा तात्या महाराज कराडकर गुरुजी, ज्यांच्याकडे मी 14 वर्ष शिकलो. ते गुरुवर्य तात्या म्हणतात, याज्ञवल्क्य नावाचे ऋषी आहेत नाना महाराज, आणि त्या याज्ञवल्क्यांच्या 2 पत्नी आहेत. प्रेम म्हटलं ना पहिल्यांदा नातं समोर येतं पती पत्नीचं, बरोबर आहे नाही? प्रेम म्हटलं की पहिल्यांदा नातं समोर येतं पती पत्नीचं. याज्ञवल्क्यांच्या 2 पत्नी आहेत, एकीचं नाव आहे कात्ती आणि एकीचं नाव आहे मैत्री. चक्रवर्ती सम्राटाच्या मुली आहेत, पण एका साधू सोबत, एका संतांसोबत, एका फकीरासोबत फाटक्या झोपडीत डोंगरामध्ये संसार करतात. पण कधीही काही बोलल्या नाहीत. राजवैभवाचा त्याग करून एका सामान्य महात्म्याच्या झोपडीत आहे. पण महात्म्याची साधना असामान्य आहे. असेच हिवाळ्याचे दिवस सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये याज्ञवल्क्य पत्नीचं प्रेम सांगतो. आता माझ्या समोर अनेक उदाहरणं आहेत पत्नीचं प्रेम सांगण्यासाठी. पत्नीचं म्हणा का पतीचं म्हणा, दोघंही प्रेम एक समन्वय म्हणून कॉमन नाऊन मध्ये घ्या. ऐका ऐका. गुरुवर्य माझे गुरुजी भगवान गडाचे महंत, वंदनीय माझे राजगुरु, शरीरामध्ये ज्या परंपरेचं रक्त आहे ती भगवान बाबाची परंपरा. वंदनीय भगवान गडकर गुरुवर्य महंत नामदेवजी शास्त्री बाबा नेहमी सांगतात, त्यांनी एक भर्तृहरी नावाचा व्यक्ती रेखाटलाय, एक भर्तृहरी नावाचा राजा रेखाटला. आता दृष्टांताला म्हणून सांगतो. काय आहे, ज्याला पाठ केलेली कॅसेट वाजवायची आहे त्याला वेळेचं काही पडलं नाही, पण ज्याला ठरवून बोलायचं आहे त्याला मोठा प्रश्न आहे. मिलिंद महाराज ऐका. भर्तृहरी नावाचा राजा आहे, चक्रवर्ती सम्राट आहे, आणि त्या राज्यातल्या एका स्त्रीला एका महात्म्याने फळ दिलं. भाऊ, फळ दिल्यानंतर त्या महात्म्याने सांगितलं, आता ती स्त्री कोणती आहे? भांडे घासणारी आहे. राज्यामध्ये भांडे घासणारी एक स्त्री आहे, आणि त्या स्त्रीला एका महात्म्याने फळ दिलं. फळ दिल्यानंतर तिने ते फळ घेतलं आणि त्या महात्म्याने सांगितलं, ए आई, हे फळ तू खा, तू अमर होशील. ते फळ त्या स्त्रीने घेतलं आणि ते फळ हातात घेऊन ती राज्याच्या दिशेने, ते राजदरबाराच्या दिशेने निघाली. आणि त्या स्त्रीच्या हातामध्ये फळ आहे. ती विचार करते, हे फळ जर मी खाल्लं तर मी अमर होईल, पण मी अमर होऊन काय करू? जीवनभर मला भांडेच घासायचे. जीवनभर आपलं जीवन जर भांडे घासण्यात जात असेल तर तसं जगणं काय अर्थ आहे? हे फळ आपण खायचं नाही, मग कोणाला द्यायचं? माझ्या राजा चांगला आहे, मी माझ्या भर्तृहरी नावाच्या राजाला देते. म्हणून ती राजदरबाराच्या दिशेने निघाली आणि राजदरबारात गेली आणि राजाला एकटं पाहून तिने राजाला ते फळ दिलं आणि सांगितलं, राजे साहेब, हे मला एका महात्म्याने फळ दिलं, हे फळ तुम्ही खाल्लं की तुम्ही अमर व्हाल. याची अपेक्षा मला नाहीये, याची गरज तुम्हाला आहे, कारण तुम्ही प्रजेचं रक्षण करणारा चांगला राजा आहात. म्हणून एक वाक्य नेहमी बोलल्या जातं आपल्या महाराष्ट्रात, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. लाख लोक गेले तरी चालतील पण लाख लोकांना जगवणारा. आज किती कामगार आहेत दादांकडे पहा ना तुम्ही, किती कुटुंब आहेत. मला वाटते इकडे जिनिंग सूतगिरणी आहेत, अनेक शाखा आहेत आईच्या नावाने, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. कितीतरी परिवारांना तृप्त करण्याचं काम करतायत. ते 2-3 गावातलेच काही मुलं माझ्याकडे मगाशी मी तिथं घराजवळ घरी बसत असताना आले. काही नव्हतं महाराज आमचं, पण आमच्या जीवनात दादांनी आम्हाला योग्य वळणावर आणलं. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा साहेब भर्तृहरी राजाला सांगितलं, हे फळ तुम्ही खा.
खाल्ला तर तुम्ही अमर व्हाल. राजाने ते फळ घेतलं. आता गंमत इथून पुढे. राजाने ते फळ घेतलं आणि राजाने विचार केला, हे फळ जर मी खाल्लं आणि मी अमर झालो, पण माझं तर प्रेम राणीवर आहे. माझा प्रेमाचा विषय असणारी राणीच जिवंत राहिले नाही तर मी जगून तरी काय करू. म्हणून राजाने ते फळ त्या राणीला दिलं. सांगितलं, राणी साहेब हे फळ तुम्ही खा, तुम्ही अमर व्हा. आता राणीने ते फळ घेतलं. गंमत इथून पुढे. राणीने ते फळ घेतलं, पण राणीने विचार केला, आपण जगून काय करायचं, आपलं प्रेम. बोला. मला माहिती आहे तुम्ही चांगला विचार करणारच नाही. त्या राणीचं प्रेम घोड्याच्या खरारा करणाऱ्यावर होतं. तिने ते फळ त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्याला दिले मिलिंद महाराज. आता गंमत याच्याही पलीकडे. त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्याने ते राणीने फळ दिलं, कारण जर माझं प्रेम घोड्याच्या खरारा करणाऱ्यावर आहे, तो जिवंत राहिला नाही तर मी जगून काय करू. पण घोड्याच्या खरारा करणाऱ्याने ते प्रेम घेतलं. त्याचं प्रेम होतं त्या भांडे घासणारीवर. काय मोठी गंमत आहे. सध्या सगळी महाराष्ट्रातली प्रेम याच विषयाभोवती घोळतात. शरीरावर केलं जातं त्याला प्रेम म्हणत नाहीत सज्जनांनो. ऐका, प्रेम नावाचा शब्द एवढा सोपा नाहीये. 2.5 अक्षराचा शब्द आहे प्रेम. प्रेम नावाचा शब्द जगण्यासाठी गवळणींना आपल्या सर्वस्वाचं बलिदान द्यावं लागलं. हे प्रेम आहे. शरीरावर केलं जातं त्याला प्रेम म्हणत नाहीत. पुढे बोलेल. त्या भांडे घासणारीकडे फळ आलं, पण तिने प्रामाणिकपणाने परत ते फळ कोणाला दिलं? राजाला. अरे लय हुशार आहे तुम्ही, सगळं माहिती. ते फळ राजाला दिलं. राजाने फळ घेतलं. राजाला वैराग्य प्राप्त झालं. राजाने खुलासा काढला, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याचंच प्रेम आपल्यावर नाहीये. एक बारीक विचार करा. व्यवहारात प्रेम केली पाहिजे, पण प्रेम असं केलं पाहिजे संसारावर व्यवहारावर जेवी जळात पद्मपत्र पद्मपत्र मीमांबसाहा. जसं कमळ हे पाण्यात असतं पण पाणी कमळात नसतं. जसं नाव पाण्यात असते पण नावीत पाणी नसतं. जहाज पाण्यात असतो पण जहाजात पाणी नसतं. संसारात सर्वांवर प्रेम करा, पण संसाराचं हे खरं प्रेम आहे असं म्हणून प्रेम करू नका. काय आईचं चरित्र आहे हो. मगाशी मला आबांनी चरित्र सांगितलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं. 2 जन्म मी कोणाच्या घरी होती. आणि तुम्ही कोणतं गाव ते बाजाराचं? दोंडाईच्याला ते आले होते टांगा गाडी घेऊन. आईने सांगितलं त्यालाच मी वरणार आहे. 2 जन्म मी या घरी होती आणि हळद लावायला सुद्धा गावातलं कोणीच आलं नाही. पण आईने स्वतः हळद घेतली आणि ज्याला वरायचंय त्याच्या पायाला लावली, त्याला तारुण्य प्राप्त झालं. मला सांगायचं हे, आणि आईने क्षणाचाही विलंब न करता संसार सुंदर केला. पण संसार असा केला की ज्याच्याशी संसार केला त्याच्यासोबत मी सती जाईल. सती प्रथा बंद असताना सुद्धा आई सती गेली. या आईचं किती प्रेम असतं. चला पुढे गेलो. पुढे मला सांगायचं होतं, याज्ञवल्क्यांच्या 2 पत्नी आहेत. एकीचं नाव आहे कात्यायनी, एकीचं नाव आहे मैत्री. मी पत्नी पतीचं प्रेम सांगतो. आई ऐका बरं. असे हिवाळ्याचे दिवस सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये याज्ञवल्क्य महाराज ग्रंथाचं स्मरण करत बसलेले. तेवढ्यात मैत्री नावाची पत्नी दारात सहज झाडत आली. मैत्रीला पाहिलं याज्ञवल्क्यांनी आणि मैत्रीकडे लक्ष गेलं. मैत्रीला विचारलं, मैत्री काय महाराज, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखाकरता आहे की तुझ्या सुखाकरता आहे? काय बोलता महाराज, चक्रवर्ती सम्राटाची मुलगी आहे, तुमच्या गळ्यात माळ टाकली. अनेक राजपुत्रांना मी वरलं नाही. आता यांचं प्रेम याज्ञवल्क्य मैत्रीला विचारतात, मैत्री तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखाकरता आहे का तुझ्या सुखाकरता आहे? काही प्रश्न इथंच ठेवत जा, घरी घेऊन नका जात जाऊ. नाही तर घरी गेल्यावर 12 वाजता मैत्रीला विचारा, मैत्री तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखाकरता आहे की तुझ्या सुखाकरता आहे? ती म्हणील, मेल्या गप झोप, आता सकाळी बघू लय थंडी पडली. आता काय आहे, ते तुमची जी खानदेशी भाषा आहे ना, ही भाषा तुम्ही जपली, ऐरणी भाषा जपली पाहिजे. मी म्हणतो जगातली कुठलीही भाषा गावंढळ नसते, ती त्या प्रांताची मातृभाषा असते. आमचे ते रविकिरण महाराज आहेत ना,
ते मूळ भाषेत कीर्तन करतात, मला ते फार आवडतं. आपल्या मातृभूमी मदर टंग नावाच्या भाषेत बोललं पाहिजे बरं का. सन्मित्र आहेत, बोललं पाहिजे बरं का पाटील. जगातली कुठलीही भाषा गावंढळ नसते ती त्या प्रांत, पण आता लय ते फॅड आलो हो शुद्ध बोलायचं. आता आम्ही आळंदीला 12-12, 14-14 वर्ष राहिलो म्हणून ही भाषा येते, कारण भाषेचं माहेरघर आहे पुणे. नाही तर गावातलं पोरग साधं 2 महिने जर पुण्यात कंपनीत कामाला गेलं आणि गावात आलं तर ते साधं नाही बोलत. ते गावात आल्यानंतर म्हणते आमना तुमना असं नाही म्हणत. ते गावात आल्यानंतर म्हणते मल्ला तुल्ला. मग ते गावातले पोरं म्हणतात हा कामातून गेला. आता हे ना, हे शुद्ध बोलायचं फॅड आपल्याकडे कमी आहे, आपल्या पुरुष वर्गाकडे कमी आहे. इकडे जरा जास्त आहे. काय बोलतात, ती जुनी माय होती ना नऊवारीतली पातळ घालणारी, ती माय म्हणायची, गोड बोलायची. आमची आजी ना, आजही आमची आजी घरी गेलो की गालावरून हात फिरवते, आप्पा आला बा, ये मा, बस, काय करू, काही देऊ तुला करून. हे जुन्या आयांचं प्रेम लय गोड होतं. साध्या भाषेत, सामान्य भाषेत लळा लावायच्या त्या. पण आताच्या पोरी बापा 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 बापा. आता हे पण कीर्तनातच सांगू, 12वीचे पेपर 3 वेळेस देते, पण लग्न होऊन सासरला आली की तिची भाषा आहे का, त्यातल्या त्यात मराठीच निघत नाही तिला. काय बोलते, मलाना 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 सुमन फार कामे आहेत, मलाना फार कामे आहेत. बरं, बोलता बोलता पितळ उघड पडते. मूळ भाषेवर येतेच, कशी पितळ कसं उघड पडते, काय ऐकतात तो लोक. हे पितळ कसं उघड पडते, मलाना 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 फार कामे आहेत सुमन. मलाना सकाळी ना 9 वाजता उठून शेतामध्ये जायचंय आणि 11 वाजता वावरातून घरी यायचंय. झालं का जाऊ मी घरी. तुला जर वावरातच जायचं होतं तर शेतातून यायचा कुठं ना काऊन केला बिचार. हे शुद्ध बोलायचं फाडाल. मी सांगत होतो सगळीच प्रश्न घरी घेऊन जायचे नाही, नाही तर घरी गेल्यावर विचाराल, मैत्री तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखाकरता आहे की तुझ्या सुखाकरता आहे. आता यांचं प्रेम कळायला का शास्त्र पुराण सांगायला पाहिजे. साधी परीक्षा त्या कोरोनाच्या काळात मालक नोकरीवर असले की ते अर्ध सुरू झालं होतं. 10 तास सुरू, 8 तास बंद, 12 तासाचं काहीतरी सुरू होतं. मग ते 50% ड्युटी असायची आणि ते 50% ड्युटी करून मालक घरी आले की ही 12वी 3 वेळेस असलेली घरातून आवाज द्यायची. लक्षात आलं तर घ्या, नाही तर तशी एअरटेलला रेंज थोडी कमीच आहे. आणि घरातूनच म्हणायची, अहो अहो तसे घरामध्ये येऊ नका, माझी लहान लहान लेकरं आहेत. बाहेरच पाण्याची बादली ठेवलेली आहे. ती तुमच्या मढ्यावर नाही अंगावर घ्या, नंतर घरात या, नाही का, होते कधी कधी वयानुसार. ती तुमच्या अंगावर घ्या, नंतर तो म्हणायचा, काग माझे शूज कुठे काढू, म्हणे ते त्या कोपऱ्यात काढा. काग माझे सॉक्स, म्हणे ते त्या कोपऱ्यात काढा. काग माझी घड्याळ ती भिंतीवर काढा. काग शर्ट ते दोरीवर काढा. काग माझं पाकिट ते इकडे द्या. बरोबर बसली म्हणून हसल्या. विठाला